आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अगं ऐक ना, मी किती वर्ष पाहतोय या मॅडम आहेत ना, दरवर्षी असा मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम करतात। हा त्यांच्या ना नातीसाठीच करतात म्हणे। हो पण ते ठीक आहे हो, पण एवढं करून सुद्धा देवानं ऐकलं ना त्या बिचारीचं। अगं देवाची करणी कुणाला कळतंय? देव परीक्षा बघतोय, त्यांचं गाणं यावेळी तरी ऐकावं देवाने। मॅडम तुम्हाला एक विचारू का? हो विचारा ना। अहो तुम्ही एवढा ढीगभर पैसा खर्च करून तुमची नात परत येण्यासाठी दानधर्म करताय। नात परत आल्यावर किती लाड करशील तुम्ही तिचं? लाड? अहो जगातली सगळी सुख तिच्या पदरात होती मी। राजकुमारी सारखं ठेवेन बघा तिला। आम्ही सगळेजण देवाकडे प्रार्थना करतो तुमची नात लवकर भेटावी। हो तुमच्या तोंडात साखर पडो। परमेश्वराची कृपा कधी होणार आहे काय माहिती। ती आत्ता इथे असती ना, पंचपक्वान्नाचे घास भरवले असते हो तिला माझ्या हाताने। खूप लाड करेन तिचं। हाय काय गं कमळे, काय झालं? अगं जरा टोचलं। कमळे, अगं केव्हापासून काम करायलोय, असं वाटायला लागले हे काम संपतंय की नाही। आता जर मी काही खाल्लं नाही ना कमळे, तर मला वाटतंय मी मरतोयच बघ। चल की आधी जाऊन काहीतरी खाऊया। निंगे अगं थोडंच राहिलं की, एवढं झालं की जायचंय। जरा कळ काय हे थोडं इथे मुक्काने जीव जायची वेळ आली। तुझं काय गं नुसतं काम कर काम कर, सकाळपासून कामच करायलोय, मग 2 घास खाल्लं तर काय होतंय बाई? कमळे आता माझ्यानं काही होईना बाई, चल की काहीतरी खाऊया। निंगे अगं एवढं ताट साफ झालं की जाऊया की। बरं नाही तू ठेव, चल कमळे। निंगे अगं चल, बरं हात तर धुऊ दे। चल पटकन चल। कमळे हे मुंबईत का पाऊस पडतोय ना? काय जेवण चांगलं आहे ना? होय लईच भारी। अजून काय हवंय? हा 2 गुलाबजाम आणा पटकन। लाज नाही वाटत तुम्हाला? अहो बॉस तुम्ही आहे वय, त्याचं काय झालं? सकाळपासून आम्ही काय बी खाल्लं नव्हतं, लई भूक लागलेली म्हणून। बस सगळ्यांना इथे भुका लागल्यात, सगळेजण लाईनला उभे आहेत ना, सगळेजण काम करतायत। तरी तुम्हाला सांगितलं होतं मी की आधी गेस्टनं सर्व करायचं आणि मग राहिलं तर तुम्हाला मिळणार। जाऊ दे, तुम्हाला बोलण्यात काय अर्थ आहे? ज्यांनी तुम्हाला इथे बोलवले त्याला बोलायला पाहिजे। शिवू, ए शिवू। हा बॉस। यांच्या हाताची ताटा घे, आधी घे ताटा। भांडी घासून झाली का तुमची? नाही थोडी राहिली। तरी मी तुला सांगितलं होतं, या असल्या पोरींची 5 स्टार मध्ये जेवायची लायकी आहे का? हा जा घेऊन जा सगळं, चला कामाला लागा। सॉरी तायांनो, माझा पण नाईलाज आहे। बॉस जाम स्ट्रिक्ट आहे, तुम्हाला बोललो होतो ना। नक्कीचा आवाज होता का? अगं ए काय करायलीस? डोसक बिस्के फिरले बाई तुझं? शट अप! तोंडातून एक शब्द नाही निघाला पाहिजे, वरना आय विल किल यू।
काय ग, तुला आतापर्यंत फक्त कॉलेजच्या बाहेर काढलेलं, पण इथून पुढे ओव्हर स्मार्टनेस दाखवला ना तर असं हाल करेन की तू इमॅजिन पण केला नसशील. हे तुझं गाव नाहीये, दिस इज माय एरिया. आणि हां, मोस्ट इम्पॉर्टंटली तू आणि ती तुझी गावच्या मैत्रीण ऋषी पासून दूर राहायचं. ऋषीच्या जवळ जरी दिसल्या ना, ते जे तुझे एक्स्ट्रा डोळे आहेत ना, हे फोडून टाकेन. मग खेळत बस अंधळी कोशिंबीर. कम ऑन गर्ल्स. कमळे, अगं कमळे, अगं काय झालं? अगं मला तो ऋषी दिसला. त्याला हाक मारत होतो तर त्या माकडीने आणि काय माझं तोंडच दाबलं. त्यानं आपली नक्की मदत केली असती बघ. ए बाई, ग बस तू. उगा त्याच्या नादाला लागू नको. इथं शहरातली लोक अजिबात शानी नाही ती. कोणावर विश्वास ठेवायचा काय कळना बघ. आपलं काम सपूया आणि निघून जाऊया. अजिबात कोणाच्या नादाला लागायला नको. परत जर दिसलं तर अजिबात बोलायला जायचं नाही, सांगून ठेवतो. चल, आटप सगळी काम. गुड नाईट. गुड बाय. थँक्यू. थँक्स फॉर कमिंग. ऋषी, पार्टी सोडून तू कुठे निघालास? अगं आई, आता संपली ना पार्टी. गेस्ट पण निघाले. आता तरी जाऊ दे, मला माझं एक काम आहे. अगं ऋषी, अजून आपले क्लोज फ्रेंड्स आणि फॅमिली सगळे डिनरसाठी थांबले आहेत. चल. आई आय अंडरस्टँड. दादानी 100 crores डील क्रॅक केलंय. तुला तो सक्सेस सगळ्यांबरोबर सेलिब्रेट करायचा आहे. आय अंडरस्टँड, पण माझंही थोडं ऐकून घे ना प्लीज. तुझं ऐकून घेऊ. ऋषी, माझ्या एक गोष्ट लक्षात येते. तू गावाहून आल्यापासून मला उलट उत्तर द्यायला लागलेस. नाही, याआधी तुझ्या तोंडून एक शब्द फुटत नव्हता बेटा. मला खरं खरं सांग, तिथे गावाला असं काय झालंय? साहेबाई काही बोलत नाही आणि आहे कुठे? आई काही झालेलं नाहीये. तू प्लीज ओव्हरथिंक करू नकोस. माझं एक छोटंसं काम आहे. ॲटलिस्ट एक फोन कॉल तरी करून येऊ दे. त्यासाठी नाही म्हणू नको. ठीक आहे, जा पण लगेच ये. तुला माहिती आहे, मला सगळं नीट आणि वेळेत लाग. हो, आलोच, येतो. आजोबा, आजी कधी येणार आहे? मला भूक लागली आहे. येईल बेटा. आंटी. What? Do I look like an auntie to you? अनिका, I mean Anika. Call me Anika. No auntie, okay? तू आंटी आहेस तर मग आंटीच म्हणणार ना. असं मोठ्यांना नावाने बोलवलं की मग आई ओरडते.